नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 7 ऑगस्ट. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. 7 ऑगस्ट 1905 रोजी ब्रिटिश भारतात ब्रिटिश सरकार विरोधात औपचारिकपणे स्वदेशी चळवळ सुरू झाली. या आंदोलनांतर्गत भारतीयांनी सरकारी सेवा, शाळा, न्यायालयांवर बहिष्कार टाकला. त्याचबरोबर परदेशी कपडे जाळून होळी साजरी करण्यात आली. या चळवळीत परदेशी मालावर बहिष्कार टाकल्यामुळे इंग्रजांचं खूप नुकसान झालं आणि स्वदेशी मालाची विक्री वाढू लागली. 20 जुलै 1905 रोजी भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या फाळणीची घोषणा केली आणि ऑक्टोबर 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. लॉर्ड कर्झनच्या या निर्णयाला भारतभर तीव्र विरोध झाला. त्यानंतर 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्ता इथं एक विशाल सभा आयोजित करण्यात आली आणि त्याच सभेत बहिष्काराचा ठराव पुन्हा मंजूर करण्यात आला. त्यानंतर देशभरात स्वदेशीची चळवळ सुरू झाली. तथापि या निषेधाचा ब्रिटिशांवर विशेष परिणाम झाला नाही. व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनच्या घोषणेनंतर 16 ऑक्टोबर रोजी बंगालची फाळणी झाली. यामुळे दुखावलेल्या भारतीयांनी 16 ऑक्टोबर 1905 रोजी राष्ट्रीय शोक दिवस साजरा केला. जगप्रसिद्ध कवी, साहित्यिक, तत्वज्ञ आणि भारतीय साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं 7 ऑगस्ट 1941 रोजी निधन झालं. त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला बंगाली साहित्य आणि संगीत तसंच भारतीय कला पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं. गीतांजलीसाठी त्यांना 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालं. हे साध्य करणारे ते पहिले गैर युरोपियन आणि पहिले आशियाई गीतकार होते. गीतांजली हा मूळतः रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये रचलेल्या गाण्यांचा संग्रह आहे. टागोरांना गुरुदेव, कोबिगुरु अर्थात कविगुरु, बिस्वकोबी अर्थात विश्वकवी अशा टोपण नावांनीही ओळखलं जातं. टागोरांच्या रचना 2 देशांचे राष्ट्रगीत बनल्या, ज्यामध्ये जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत बनलं. दुसरीकडे अमार सोनार बांगला हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत बनलं. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता इथं झाला. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. त्यांचा पहिला कविता संग्रह ते अवघे 16 वर्षाचे असताना प्रकाशित झाला. एम करुणानिधी यांचं 7 ऑगस्ट 2018 रोजी निधन झालं. एम करुणानिधी हे भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. ते द्रविड मुन्नेत्र कळघम किंवा DMK या तमिळनाडू राज्यातील द्रविडीय राजकीय पक्षाचे प्रमुख होते. करुणानिधी यांची राजकीय कारकीर्द अतिशय प्रभावी होती. त्यांचा एकाही निवडणुकीत पराभव झाला नाही. 1957 मध्ये त्यांनी कुळितलाई इथून पहिली निवडणूक यशस्वीपणे लढवली आणि त्यानंतर 2016 पर्यंत 13 निवडणुकांमध्ये त्यांना कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. 1969 मध्ये त्यांनी पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. 2006 मध्ये ते शेवटचे मुख्यमंत्री झाले. 1969 मध्ये ते द्रमुकच्या अध्यक्षपदी आले. त्यानंतर वर्षभरातच त्यांनी राज्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया केला. त्यानंतर तमिळनाडूमध्ये द्रमुक किंवा AIADMK ची सत्ता होती. 3 जून 1924 रोजी जन्मलेले करुणानिधी हे तमिळ चित्रपट सृष्टीतील नाटककार आणि पटकथा लेखकही होते. राजकारणात येण्यापूर्वी करुणानिधी यांनी तमिळ सिनेमात पटकथा लेखक म्हणूनही काम केलं होतं. त्यांचे समर्थक त्यांना कलेचा विद्वान म्हणतात. MS स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला. MS स्वामीनाथन हे एक प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ होते आणि भारताच्या कृषी क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तीही होते. हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांचं स्मरण केलं जातं. हरित क्रांती कार्यक्रमांतर्गत गरीब शेतकऱ्यांच्या शेतात उच्च उत्पन्न देणारे गहू आणि तांदूळ बियाणे पेरण्यात आले. या क्रांतीने 25 वर्षापेक्षा कमी कालावधीत जगातील सर्वाधिक अन्नधान्य टंचाई असलेल्या भारत देशाला स्वावलंबी बनवले. त्या काळापासून भारताच्या कृषी पुनर्जागरणामुळे स्वामीनाथन यांना कृषी क्रांती चळवळीचे वैज्ञानिक नेते म्हणून स्मरणात ठेवले गेले. MS स्वामीनाथन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भारत सरकारने 1967 मध्ये पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 2024 मध्ये त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला.
महान कृषीशास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांचं वयाच्या 98व्या वर्षी 28 सप्टेंबर 2023 रोजी चेन्नईच्या निवासस्थानी निधन झालं. 7 ऑगस्ट 1944 रोजी हॉवर्ड मार्क 1 जगातील पहिला स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर सादर करण्यात आला. तो 51 फूट लांब, 8 फूट उंच आणि 5 टन वजनाचा होता. त्याची निर्मिती IBM कंपनीने केली होती. या स्वयंचलित क्रमनियंत्रित कॅल्क्युलेटरची कल्पना 1930 मध्ये हॉवर्ड H. आयकॉन या हॉवर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने मांडली होती. दुसऱ्या महायुद्धात IBM ने यावर काम सुरू केलं होतं. फेब्रुवारी 1944 मध्ये कॅल्क्युलेटरचे यांत्रिक भाग हॉवर्डला वेगळ्या जहाजावर पाठवण्यात आले आणि कंपनीने हा कॅल्क्युलेटर 7 ऑगस्ट 1944 रोजी विद्यापीठाला सादर केला. त्यावेळी त्याची किंमत सुमारे $2 लाख होती. कॅल्क्युलेटरमध्ये डेटा एंट्रीसाठी 24 स्विचचे 60 संच होते, जे एका वेळी 72 संख्या साठवू शकतात. कॅल्क्युलेटर एका सेकंदात 3 बेरीज किंवा वजाबाकी करू शकत होता. कोणत्याही संख्येचा गुणाकार करण्यासाठी 6 सेकंद आणि भागाकार करण्यासाठी या कॅल्क्युलेटरला 15 सेकंद लागत होती. देशात दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. केंद्रातील मोदी सरकारने 2015 मध्ये प्रथमच राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. हातमाग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा दिवस साजरा केल्याने देशात रोजगार वाढला आणि कारागिरांची स्थिती सुधारली. मोठ्या संख्येने लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच हातमाग उद्योग महिलांना स्वावलंबी होण्याची संधीही देतो. भारतात अशी अनेक राज्य आहेत जी विशेषतः हातमागासाठी ओळखली जातात, जसे की आंध्र प्रदेशची कलमकारी, गुजरातची बांधणी, तमिळनाडूची कांजीवरम आणि महाराष्ट्राची पैठणी, मध्य प्रदेशची चंदेरी, बिहारची भागलपुरी सिल्क अशा काही हातमागावर तयार केलेल्या साड्या आहेत, ज्या केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणं हा आहे. याशिवाय हा दिवस विणकर समुदायाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आणि भारताच्या सामाजिक आर्थिक विकासातील त्यांच्या योगदानाचं कौतुक करण्याच्या उद्देशाने देखील साजरा केला जातो. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऋतम मराठी YouTube चॅनल. धन्यवाद.